हॅलो. आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की सुश अधिकार मागत असते. ती सरळ सरळ बोलते की मला ह्या घरच्या किल्ल्या हव्या आहेत आणि ह्या चावी मला मिळाल्या ना तर मी समजेल की मी ह्या घरातली डॉटर इन लॉ आहे. नाहीतर माझ्यामध्ये आणि मोलकरणीमध्ये काहीही फरक नसेल. का प्रत्येक वेळेस मोठ्या सुनेला सगळ्या जबाबदाऱ्या आणि मला का नाही, म्हणून मला या घरच्या चाव्या हव्या आहेत. तेव्हा समरही बोलतो की तुला हवं आहे ना, तुला सगळं मिळेल. तेव्हा स्वानंदी बोलते की सूज तू अशी का करतेस, एकदम बुद्धी नसल्यासारखी का वागतेस आणि तुला सगळं जमणार आहे का, सगळे अधिकार तू सांभाळणार आहेस का. तेव्हा सूज बोलते की हो मी सांभाळेल म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की अगं सूज, मला काही ह्या चाव्या ठेवण्यामध्ये कुठलंही मोठं काय मोह नाही आहे, पण अगं घराची जबाबदारी सांभाळणं ही फार मोठी जबाबदारी असते, तुला जमणार आहे का. तेव्हा आजी बोलते की हे बघा तुम्ही दोघींनी भांडू नका. ठीक आहे सुश, तुला किल्ल्याच हव्या आहेत ना, तर पुढचे 15 दिवस आता या चाव्या तुझ्याकडे ठेवायच्या आहेत, सगळी जबाबदारी तू सांभाळायची आहे. तेव्हा मल्लिका मुद्दामच बोलते की अहो आई कशाला, लहान आहे ती. तेव्हा सुश बोलते की असं का करतात तुम्ही मॉम इन लॉ, लहान आहे म्हणजे काय, त्यात माझी काय चूक आहे, मी लहान आहे तर प्रत्येक वेळेस असंच करते, मला सगळ्या गोष्टींचा अधिकार पाहिजे. स्वानंदी ताई, प्रत्येक गोष्ट मोठ्या सुनेला का, मला का नाही, आणि लहान लहान काय लहान, मी करेल सगळं म्हणून. तेव्हा समरही बोलतो ठीक आहे स्वानंदी मॅडम, देऊन टाका त्यांना की त्यांना सगळ्या चाव्या म्हणून, तिला चाव्या म्हणून. तेव्हा स्वानंदी सगळ्या चाव्या देते आणि तेव्हा सुशही बोलते की प्रत्येक वेळेस तुम्ही माझं ऐकत नाही स्वानंदी मॅडम, स्वानंदी ताई, घरी माझं ऐकायची नाही. आता आता मला अजूनच फक्त चाव्या नको आहेत, मला त्या सगळ्या गोष्टी हव्या आहेत. आता मी इन्स्ट्रक्शन देणार आणि स्वानंदी ताई ऐकणार. घरी ती माझं ऐकायची नाही आणि इथे ऐकत नाही. आता मी इन्स्ट्रक्शन दिल्यावर तिने माझं सगळं ऐकावे असं माझं म्हणणं आहे. तेव्हा स्वानंदीने चाव्या सगळ्या दिल्यावर सूज खूप खुश होते आणि मंदाकिनीकडे बघते. अंशू आणि मल्लिकाकडे बघते. अंशू आणि मल्लिका या दोघांना खूप छान वाटत असतं. इकडे समर तेव्हा सुशला बोलतो की हे बघ सुश, घर सांभाळणं जितकं सोपं नाही आहे जितकं तुला वाटत आहे. कारण की स्वानंदी मॅडमने हे घर खूप छान सांभाळलं होतं म्हणजे ते अजूनही सांभाळतात. स्टाफची काळजी घेतात, स्टाफला काय हवं नको ते ते सगळं बघतात ते. आता लास्ट टाईमला तर स्टाफला आम्ही दरवर्षीप्रमाणे बोनस देतो, काही ना काहीतरी प्रत्येकाला सेम गिफ्ट देतो. पण स्वानंदी मॅडमने ते न करता प्रत्येकाला काय गरज आहे, कशाची गरज आहे हे ओळखून त्यांच्यासाठी सगळं केलं आहे. तेव्हा मल्लिकाही बोलते की हो सूश, आता तुलाही करावं लागेल हां, स्टाफची काळजी घ्यावी लागेल. तेव्हा सूश बोलते की तुम्ही काळजी नका करू मॉम इन लॉ, मी सगळं करेल. तेव्हा समर बोलतो की हे बघ सूस, सगळं करेल असं इतकं सोपं नाही आहे. इनफॅक्ट मला तुला हे सांगायचं की स्वानंदी मॅडम आल्यापासून त्यांनी खूप कमी दिवसात हे सगळं अशा गोष्टी केल्या की मला घरात बघण्याची गरजही नाही पडली. तेव्हा समरला स्वानंदी थोडी खुणवत असते की नका, म्हणजे कौतुक करू नका अशा टाईपमध्ये तिला खुणवायचं असतं. तेव्हा समर बोलतो की नाही स्वानंदी मॅडम, मी जे खरं आहे तेच सांगतो आहे. आणि स्वानंदी मॅडमने स्वतःचंच नाही, या घराचं आरोग्य बरोबर माझंही आरोग्य सांभाळलं. मला काय हवं नको, माझं डाएट, म्हणजे घरातल्या सगळ्यांची तब्येतीची काळजी स्वानंदी मॅडम यांनी घेतली. आणि तेव्हा समर स्वानंदीबद्दल कौतुकच करत असतो. तेव्हा स्वानंदी मनात बोलते की राजवाडे एवढं लक्षात आहे तुमच्या, मी तर फक्त घराची काळजी घेत होती, माझं कर्तव्य पूर्ण करत होती आणि तुम्ही खुश तर मी खुश. तेव्हा समर इकडे सुशला बोलतो की आता कळलं तुला मला काय म्हणायचं आहे सुश. तेव्हा समर सुष्मिताला बोलतो की हे बघ स्वानंदी मॅडम तुझ्या मोठ्या बहीण आहेत, त्याच्यामुळे तू त्यांच्यावर चिडू नकोस. स्वानंदी मॅडम यांनी या घराला खूप जबाबदारीने सांभाळलं आहे आणि आता स्वानंदी मॅडमशिवाय हे घर इमॅजिनही नाही करू शकत. तेव्हा स्वानंदी समरकडे बघते. तेव्हा समर बोलतो की ठीक आहे, आता तुला मी जे काही सांगतोय ना ते समजून घे. आजीला पण खूप भारी वाटत असतं की समर स्वानंदीचं कौतुक करत असतो ते. तेव्हा आजी बोलते की समजलं ना तुला की काय सांगितलं समरने. तेव्हा सूज बोलते की तुम्ही ग्रॅनी इन लॉ, तुम्ही काळजी नका करू, मी सगळं व्यवस्थित मॅनेज करेल. पण आता ना खूप असं दमल्यासारखं झालं आहे, आपण कॉस्ट्यूम चेंज करूया, चला अंशू. तेव्हा मल्लिका तिला खुणवते. तेव्हा सूश लगेच आजीकडे जाते आणि बोलते की हे राहिलंच, ते दागिने असतात आजीकडे, हा मान आहे ना सुनेचा. तेव्हा ती पटकन ते दागिने घेते आणि बोलते की चल अंशू, चला मॉम इन लॉ, आणि ते तिघं चालले जातात. तेव्हा आजी स्वानंदीला बोलते की लहान आहे गती, 15 दिवस जरी चाव्या तिच्याकडे असल्यात ना तरी लक्ष असू दे तुझं. तेव्हा स्वानंदी बोलते की आजी तिला काहीही वाटत असलं तरी पाठची बहीण आहे ना मी ती माझी, तरी मी काहीही असो मी तिच्या पाठीशी नेहमी उभं राहील.
इकडे खोलीत आल्यावर सुश मल्लिकाला बोलत असते की मॉमीनला बघितलं ना मी करून दाखवलं. तेव्हा मल्लिका त्या चाव्या हातात घेऊन बघतच असते. तेव्हा अंशू बोलतो की कसं वाटतंय मॉम. तेव्हा मल्लिका बोलते की खूप भारी वाटतंय मला. गेली इतकी वर्षे ह्या गोष्टीसाठी मी. तेव्हा सुशकडे बघून मल्लिका बोलते की गेली 35 वर्ष मी ह्या एका गोष्टीसाठी मी किती कष्ट केले पण नाही मिळाले मला हे अधिकार. तेव्हा ती सुशला मुद्दामच भरवत असते की मला असं नेहमी वाटायचं की एक दिवस तरी ह्या चाव्या माझ्याकडे याव्यात, पण कधीच कोणी मला हे अधिकार दिले नाही. वाटलं होतं समरची आई गेल्यानंतर तरी माझ्याकडे येतील, पण नाही. आमच्या आजी होत्या ना, आणि त्यानंतर कधीही नाही. म्हणजे मी खूप प्रयत्न केले की एक दिवस तरी मला या चाव्या माझ्या हातात येऊ दे आणि मला हे अधिकार मिळू दे, पण नाही. तेव्हा सूज बोलते की बघितलं ना मॉम जे तुम्हाला जमलं नाही ते मी करून दाखवलं. तेव्हा मल्लिका मुद्दामच बोलते की लाडाची गं माझी सून. तेव्हा मल्लिका त्या चाव्या बघते आणि बोलते की आता तू बघच या घरातले अधिकार मी कसे आता स्वतःजवळ ठेवते ते. इकडे स्वानंदी तिच्या खोलीत असते आणि खूप टेन्शनमध्ये असते. सुष्मिताचे ते शब्द तिच्या कानावर सारखे पडत असतात. तेव्हा ते उठून जायला लागते तेवढ्यात तिकडनं समर येतो. तेव्हा स्वानंदी एकदम गडबडीत समरला धडकते. तेव्हा समर बोलतो की अहो हळू, धडकला असतात, पडला असतात, लागलं असतात. काय झालं आहे स्वानंदी मॅडम, सुष्मिताची काळजी करतायत का. तेव्हा स्वानंदी बोलते की एवढं ऑब्वियस होतं आहे का. तेव्हा समर बोलतो की अहो काय झालं. तेव्हा समर बोलतो की अहो टेन्शन नका घेऊ, करेल ती बरोबर मॅनेज. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही, ती माझी बहीण आहे, मी तिला ओळखते ना. राजवाडे तुम्हाला माहिती आहे का तिचं आयुष्य कसं होतं. ती दिवसभर तिच्या याच्यात बिझी असायची. सेल्फीज काढणं, ऑडिशन देणं, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ती बिझी असायची. आणि आता ती वेगळीच वागायला लागली आहे. म्हणजे आउट ऑफ कळतच नाही आहे ती कशी वागते. म्हणजे ती अशी एकदमच अशी वेगळी वागायला लागली. प्रत्येक व्यक्तीने स्वतःचं स्वत्व जपावं ना, असं अचानक आपल्या आवडीनिवडी कशा सोडून देऊ शकतेस ती. तेव्हा स्वानंदी इतकी हादरलेली असते आणि इतकी टेन्शनमध्ये सारखी गांगरल्यासारखी करत असते. तेव्हा समर तिच्या ओठांवर बोट ठेवतो आणि बोलतो की स्वानंदी मॅडम शांत बसा, दीर्घ श्वास घ्या आणि हळू श्वास सोडा. आणि तो तिला बोलतो की बसा. तेव्हा स्वानंदी बसते. तेव्हा समर बोलतो की हे घ्या, पाणी घ्या. तेव्हा स्वानंदी बोलतो की नको आहे मला पाणी. तेव्हा समर बोलतो की अहो प्या, बोलून बोलून घशाला कोरड पडली असेल ना. तेव्हा स्वानंदी पटापट पाणी पिते. तेव्हा समर बोलतो की अहो हळूहळू, अहो किती स्ट्रेस घेत आहे. हे बघा या स्ट्रेसमुळे तुमची तब्येत बिघडली तर ते मला चालणार नाही, सांगून ठेवतो. तेव्हा स्वानंदी बोलते की सॉरी. तेव्हा समर समजवत असतो. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो बघा ना, बाळ आहे होते, म्हणजे माझ्या बाळासारखं एकदम माझ्या डोळ्यांसमोर ती वाढली आहे. तेव्हा समर बोलतो की स्वानंदी मॅडम बाळ मोठं होत नाही का, आणि ती सगळं व्यवस्थित मॅनेज करेल, तुम्ही नका काळजी करू. आणि हे बघा स्वानंदी मॅडम, ती मला सगळ्यात जास्त कौतुक तुमचं वाटते की तुम्ही किती मोठ्या मनाने त्या किल्ल्या तिच्याजवळ दिल्या. तेव्हा समर स्वानंदीला बोलतो की अजून पाणी हवं आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की नाही. समर ग्लास ठेवायला जातो. तेव्हा स्वानंदी मनात बोलते की ती रुळेल हो राजवाडे, पण तुम्हाला माहिती आहे की आज जे काही तिने केलं आहे ना, हे अंशू आणि मल्लिका काकूंच्या सांगण्यावरून केले. फक्त माझ्याकडे ते पुरावा नाही, आणि तो जेव्हा पुरावा मिळेल ना, तेव्हा मी तुम्हाला तो सगळ्यांसमोर उघडा करून दाखवेल. तेव्हा समर पुन्हा स्वानंदीजवळ बसतो, तिला हवा घालतो आणि बोलतो की या माणसात या. तेव्हा समर बोलतो की शेजारी एक माणूस बसला आहे तुमच्या, त्याच्याशी काहीतरी बोला, मनातल्या मनात नका बोलू. ही फक्त सवय सुष्मिताने नाही घेतली पाहिजे मनातल्या मनात बोलण्याची तुमची. तेव्हा स्वानंदीला हसायला येतं. तेव्हा समोर बोलतो की चला आता खूप उशीर झाला आहे, झोपूयात, तुम्हीही दमला असाल ना. तेव्हा स्वानंदी बोलते की तुम्ही पण दमला आहे. तेव्हा ते दोघं उठतात. तेवढ्यात बाहेरून खिडकी वाटे खूप हवा यायला लागते, पडदे उडायला लागतात. तेव्हा स्वानंदी पटकन जाते, समरही जातो. ते पडदे लावत असतात. तेव्हा दोघं पडदे लावता दोघांची पुन्हा टक्कर होते. पुन्हा डोक्याला लागतं. दोघं डोक्याला हात लावतात. तेव्हा स्वानंदी आणि समर जोरजोरात हसायला लागतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सुश नारायणला बोलते की नारायण मला कॉफी हवी. तेव्हा स्वानंदी बोलते की सुश ते तुझ्या वडिलांच्या वयाचे. तेव्हा सुश बोलते की हो मग काय झालं, ते सर्वंट आहेत ना. तेव्हा सुश बोलते की तू काय करतेस ताई. तेव्हा ती बोलते की इडली बनवते. तेव्हा सुश बोलते की तू इडली असं कसं बनवू शकतेस, मला विचारलं होतंस. तेव्हा स्वानंदी बोलते की सुश इडलीचं पीठ मी कालपासून भिजत टाकलं होतं, ते वाया जाऊ नये म्हणून बनवते. तेव्हा सुश बोलते की नाही पण मला नाही खायचे, एक तर साबुदाणे खिचडी बनव नाही तर पराठे, दोघांपैकी काहीतरी बनव. तेव्हा स्वानंदी बोलते की सुश साबुदाणे खिचडी बनवायला टाईम लागतो, साबुदाणे भिजायला. तेव्हा सुश बोलते की मला नाही माहिती, मला खायचं आहे, मला आवडतं. पण स्वानंदी बोलते की तुला इडली तर आवडते ना. तेव्हा
सुश बोलते की आवडते, पण मला आज खायची इच्छा नाही. तेवढं तिथे आजीही येते. तेवढं तिथे अंशू आणि मल्लिका येते. तेव्हा अंशू बोलतो की मलाही नको इडली. मल्लिकाही बोलते की मलाही नको. नाव काढलं तरी नॉसियासारखं होतं मला इडलीचं. मला सँडविच वगैरे चालेल. तेव्हा अंशूही बोलतो की मलाही सँडविच चालेल. तेव्हा सुश बोलते की मलाही सँडविच वगैरे चालेल. पराठा वगैरे, खिचडी वगैरे नसेल तर पराठा वगैरे चालू शकतो आहे. समर आणि आजी येते. तेव्हा स्वानंदी बोलते की हे बघ, वाया जायला नको. आज जे ते खा आणि उद्यापासून विचारून करेल. तेव्हा सुश बोलते की ताई कशाला बनवते पण इडली? आहेत ना आपल्या घरात एवढे सर्वंट, त्यांना दे ना. आणि तू ऐकतच नाही आहे माझं. मग मला अधिकार देऊन काय फायदा? तेव्हा सुष्मिता उगाचच बडबड करत असते की अधिकार माझा आहे आणि अधिकार माझा असूनही माझं कोणी ऐकत नसेल तर काय फायदा. जिजू तुम्ही असं का करताय? तुम्ही आणि ताईने मला प्रॉमिस केलं होतं, आता तुम्हीच ऐकत नाहीत म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की ठीक आहे, करते मी सगळं. तेव्हा समोर बोलतो की स्वानंदी मॅडम, एवढं सगळं करायची गरज नाही आहे आणि एवढं सगळं करायला काय हॉटेल आहे काय आपलं? तेव्हा आजीही बोलते की हे हॉटेल नाही आहे प्रत्येकाला आवडीनिवडीचे पदार्थ करण्यासाठी. आणि समोर बोलतो की आता आपल्याकडे स्वयंपाकाचा स्टाफही कमी आहे. स्वानंदी मॅडम एवढं करत बसू नका. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो काही नाही, मला नाही वेळ लागणार. तेव्हा समोर बोलतो की ते काही नाही, आता इडली केली ना, सगळ्यांनी इडलीच खायची, बाकी काही बोलायचं नाही म्हणून. तेव्हा सुश बोलते की असं का करताय जिजू तुम्ही? नाही मग माझा काही अधिकारांचा उपयोगच नाही आहे. तेव्हा स्वानंदी बोलते की बरं, एक काम करते, मी सगळं करते, प्रत्येकाच्या आवडीनिवडी मी करून ठेवते. 9:30 वाजता या सगळ्यांनी, कारण की असे डोक्यावर राहिल्यावर मला काहीच सुचणार नाही. तेव्हा मल्लिका बोलते की बघा इथूनही हाकललं. तर स्वानंदी बोलते की अहो काही नाही, तुम्ही थांबू शकता इकडे अर्धा तास. असं मी काय करते ना ते बघा आणि शिकवूनही घ्या. तेवढ्यात अंशू बोलतो की मी चाललो, 9:30 वाजता येतो. तेव्हा मल्लिकाही चालली जाते. तेव्हा अंशू सुशला आवाज देतो, सुशही जाते. तेव्हा आजी बोलते की कशाला गं नंदू एवढं अंगावर घेतलंस? तेव्हा स्वानंदी बोलते की अहो काही नाही, मला सवय आहे, मी बनवते. तेव्हा आजी बोलते की काही खरं नाही तुझं, येते मी. तेव्हा समर स्वानंदीकडे बघत असतो. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो काय झालं? तेव्हा समर बोलतो की काही गरज नव्हती तुम्हाला हे सगळं करण्याची. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो काही नाही, करते मी. तेव्हा समर बोलतो की अहो दमछाक होईल तुमची. तेव्हा स्वानंदी बोलते की एवढ्याशा गोष्टींनी दमछाक नाही होत माझी. तेव्हा करते मी, डोंट वरी. तेव्हा समर स्वानंदीकडे बघत असतो आणि मनात बोलतो की तुम्ही एकट्याने एवढं सगळं करताय आणि मी फक्त बघत बसायचं, मीही तुम्हाला मदत करेल. आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.